सदैव जनतेसोबत। देवळा शहरातील इंदिरानगर येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेनं आपलं जीवन संपवले। दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्यानं तिनं आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। देवळा पोलीस ठाण्यामध्ये शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयूर पवार वय वर्ष 19 राहणार इंदिरानगर देवळा हिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता। पती मयूर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांनी संगनमत करून अंबिकाला माहेरहून 20,000 रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता। पैसे न मिळाल्यानं तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती। 31 मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिलं होतं। यावेळी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे ती गेली आणि 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता अंबिकानं आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आई सखूबाई हिनं पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवलं आणि उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं। प्रकृती गंभीर असल्यानं तिला नाशिक येथे हलवण्यात आलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला। देवळा ग्रामीण रुग्णालयामध्ये तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं। या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार वय वर्ष 32 राहणार इंदिरानगर देवळा यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करताय।